सांगितलं ते जयंत झेप, जयंत दृष्टी, जयंतायन, चैतन्य नुसतं, जयंत नक्षत्र, जयंत राज असतं. अरे तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब. निलेश लंके साहेब, आज शिवम डोंबेचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. आपल्या 27 वर्षाच्या प्रवासात पवार साहेबांना साथ देणारे आपण सर्वजण आणि बंधू भगिनींनो, वेळ बराच झालाय आणि बहुतेकांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत. खरं म्हणजे या देशामध्ये राजकारण करताना समाजकारण करण्याचं काम आयुष्यभर साहेबांनी केलं. कोणाला विचारलं महिला धोरण कोणी आणलं तर साहेबांनी आणलं. महिलांना आरक्षण कोणी दिलं? साहेबांनी दिलं. देशातली सर्वात मोठी कर्जमाफी कोणी केली? साहेबांनी केली. अन्नधान्य देश निर्यातदार करण्याचं काम कुणाच्या काळात झालं? साहेबांनी केलं. मंडल आयोग सर्वात अंमलबजावणी कुणी पहिल्यांदा देशात केली? साहेबांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन नामविस्तार कुणी केला? साहेबांनी केला. अशी अनेक कामं साहेबांनी केलेली आणि म्हणून त्या पायावर आपला पक्ष आणि आपला विचार उभा आहे. आपलं एक चुकलं की आपण कधी याचं ब्रँडिंग केलं नाही. पण आज मागच्या 10-12 वर्षामध्ये आपली बरीच अधोगती झाली. बरेच लोक मला म्हणतात एवढे गेले तेवढे गेले तेवढे गेले. मी सहज परवा कुणाला तरी सांगत होतो की हे सगळे आपल्याकडेच होते 2014च्या आधी. 2014च्या आधी हे सगळेच आपल्याकडे होते, तरी आपला पराभव झाला 2014 साली. आणि मग हे हळूहळू सगळे तिकडे गेले, काय प्रॉब्लेम नाही. आता जर उलटी लाट आली तर यांच्याशिवाय आपला विजय होऊ शकतो, फार चिंतेचं कारण नाही. कारण जनता हा विचार करत असते, मतदार हा विचार करत असतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मगासपासून उत्स्फूर्तपणाने भाषणं केली. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मालिकेचा आहे. पण ती मालिका आपल्या पक्षाची नाही, आपला त्यांच्याशी काही संबंध नाही. पण अमोल कोल्हेंनी ही मालिका मांडली, लोकांच्या समोर मांडली. त्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्या भारतातल्या व्यवस्था तत्कालीन या उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण कधी कामाचं ब्रँडिंग केलं नाही असं जयंत पाटील म्हणतात. समाजकारण करण्याचं काम शरद पवारांनी केलं. राष्ट्रवादीचा आज 27वा वर्धापन दिन. या कार्यक्रमातून जयंत पाटील बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.